क्योंकि देश में अगर हम देखते हैं कि बाबा साहब के नाम पे तो बहुत सारे ऑर्गेनाइजेशन है, तो मुझे लगता है कि ये जो ऑर्गेनाइजेशन है, और ऑर्गेनाइजेशन इम्पोर्टेंट है अपने विचारों को आगे लेके जाने के लिए। बहुत सारी जो सोशल इश्यूज़ के ऊपर जो बात थी वो शायद इतनी ऑर्गेनाइजेशन होने के बाद में भी मुझे लगता है कि काफ़ी आगे नहीं गई है। त्यांनी संपूर्ण समाजाला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला आणि संपूर्ण समाजाला फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टी जपानी समाजानं कुठलेही पैसा न घेता उभ्या केल्या, पण अतिशय ज्याला आपण म्हणतो कर्मठपणे उभ्या केल्या, कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज न करता। त्याचा परिणाम जपानच्या पुढच्या प्रगतीमध्ये झाला। भारत हे का करू शकला नाही? याचं कारण भारताच्या पॉलिसीज जरी अतिशय चांगल्या असल्या, ऑन पेपर वी आर व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेन वी गो टू इम्प्लिमेंटेशन प्रॉबेबली वी आर नॉट दॅट स्ट्रॉंग। अंमलबजावणीच्या वेळेला ह्या सगळ्या जे काय पॉलिसीज होत्या, ज्या योजना होत्या, आपल्याला माहिती आहे की आपल्या माजी पंतप्रधान सन्माननीय राजीवजी गांधी यांनी सुद्धा म्हटलं होतं की 100 रुपये दिले तर केवळ 16 रुपये 20 रुपयेच जनतेपर्यंत पोहोचतात, 80 रुपये कुठे जातात हे आपल्याला माहिती। हे भारतीय समाजाच्या अपयशाचं गमक। 25% यदि वो 26 ऑल इंडिया है तो ट्राइबल का एनरोलमेंट रेशियो बड़ी मुश्किल से 16-17% के नज़दीक आता है। शेड्यूल कास्ट का 20-21%, ओबीसी का फिर 30-32% और हाई कास्ट का 41%, और मुस्लिम का उससे भी कम है। बुद्धिस्ट का एनरोलमेंट रेशियो कुछ हद तक ठीक है। तो ये जो डिस्पैरिटी जो है, इंटरग्रुप डिस्पैरिटीज अभी हाई लेवल पे है। उसके अलावा इंटरपर्सनल डिस्पैरिटीज भी है एसोसिएट विद इनकम। जो गरीब है, जिनकी इनकम कम है, उनके एनरोलमेंट रेशियो बहुत कम है, और जो इकोनॉमिकली बेटर ऑफ है उनके एनरोलमेंट रेशियो जो वो ज़्यादा है। हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलं यामध्ये केवळ शैक्षणिक धोरण नाही, या देशातली सगळी धोरणं, मग ते आर्थिक धोरणं असतील, सामाजिक धोरणं असतील, सांस्कृतिक धोरणं असतील, या धोरणाचा उद्देश हा असला पाहिजे जो भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनामध्ये जे मूल्य दिलेली आहेत त्या मूल्यांची प्रस्तावना करणारं हे ज्या देशातले सगळे धोरण असले पाहिजेत। राष्ट्रीय शिक्षण धोरण याची सैद्धांतिक ॲनालिसिस करायचं झालं तर भारतामध्ये असलेल्या जातीव्यवस्थेचं बळकटीकरण करणारं हे धोरण आहे। आणि बाबासाहेब रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन मध्ये असं सांगतात की सत्ता आणि अधिसत्यांचं विषम वितरणाचा जो महामार्ग आहे तो शिक्षणाच्या व्यवस्थेतून जातो। सत्ता गेली तर सर्व बदलते, आणि मी तुम्हाला सांगतो हे राजकीय सत्तेमध्येच ते ताकद आहे। तुम्हाला समजा काही बदल करायचा असेल तर राजकीय सत्ताच करू शकते। For this conference, we are honored with the presence of the dignitaries. The chief guest and the inaugurator of this national conference, Dr. Prashant Bokare,
Honorable Vice Chancellor, Gondwana University, Gadchiroli, and Rashtrasant Tukdoji Maharaj, Nagpur University, Nagpur. The guest of honor, Dr. Siddharth Gaikwad, Regional Deputy Commissioner, Department of Social Justice and Special Assistant, Government of Maharashtra. The keynote speaker and our mentor, Dr. Sukhdev Thorat sir, former chairman UGC and ICSSR. Other dignitaries sitting on the dais, Dr. Sudhanshu Bhushan sir, Dr. Puran Chandra Meshram. Dignitaries sitting in the audience, faculty participants, invited speakers, special invitee, office bearers and the members of Dr. Babasaheb Ambedkar Teacher Organization, students, ladies and gentlemen. I, Dr. Praveena Khobragade, on behalf of the organizers, welcome you all. मागील 10 ते 15 वर्षापासून प्राध्यापकांचे व सामाजिक प्रश्न शासनासमोर विद्यापीठासमोर मांडण्याकरिता मर्यादित स्वरूपात काही संघटना कार्य करीत होत्या, परंतु मोठ्या प्रमाणात शिक्षकावर होत असलेल्या अन्यायाविरोधात खंबीरपणे आवाज उठवणारी संघटना उभी करणे आम्हाला गरजेचे वाटत होते. कारण मागच्या 10 ते 15 वर्षापासून प्राध्यापकांना आपल्या समस्या मांडण्याकरता प्लॅटफॉर्म उपलब्ध नव्हता. त्याकरिता आम्ही संघटना उभी करण्याकरता खूप प्रयत्न केले. मागच्या 2 वर्षापासून आम्ही ही संघटना उभी करतो आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संघटना या नावाने संघटना तयार करण्यात आली. ही संघटना सर्वसमावेशक आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन संपूर्ण शिक्षकांचे सामाजिक प्रश्न घेऊन पुढे आपल्या सर्वांच्या सहकार्याने वाटचाल करणार आहे. मुझे लगता है कि ऑर्गेनाइजेशन लेवल पर जब शुरू में ही ये सेशन और सारा प्रोग्राम शुरू होने के पहले ही बहुते सर ने कुछ चीज़ें रखी यहाँ पे, और वो सुनकर मुझे थोड़ा सा अलग तरीके से कुछ लगा कि भाई ऑर्गेनाइजेशन कितना इम्पोर्टेंट है. क्योंकि देश में अगर हम देखते हैं कि बाबा साहब के नाम पे तो बहुत सारे ऑर्गेनाइजेशन है, और लगभग मेरी जानकारी में सारी एनजीओ ऑर्गेनाइजेशन पकड़ के लगभग 60,000 ऑर्गेनाइजेशन डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के नाम के इसमें रखी गई है, और वो काम भी कर रहे हैं. और इसका भी नाम जो है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर टीचर ऑर्गेनाइजेशन है. इस तरह की काफ़ी सारी ऑर्गेनाइजेशन है अलग अलग देश भर में. तो मुझे लगता है कि ये जो ऑर्गेनाइजेशन है, और ऑर्गेनाइजेशन इम्पोर्टेंट है अपने विचारों को आगे लेके जाने के लिए. और इतनी सारे ऑर्गेनाइजेशन होने के बाद में भी जो बाबा साहब की थीम थी, सोशल जस्टिस, इक्वालिटी, और बहुत सारी जो सोशल इश्यूज़ के ऊपर जो बात थी, वो शायद इतनी ऑर्गेनाइजेशन होने के बाद में भी मुझे लगता है कि काफ़ी आगे नहीं गई है. जब हमारे पूर्व के जो साथी थे बहुते सर, उन्होंने कहा है कि आज भी डिस्क्रिमिनेशन होता है. तो ये तो बड़े पदों पे डिस्क्रिमिनेशन होता है, तो अब आप देखते हो कि देहातों में बहुत बड़ी बड़ी चीज़ें हम समझते हैं, उसमें तो बहुत ज़्यादा होता है. क्योंकि हम एट्रोसिटी एक्ट में जब काम करते हैं तो अभी भी लगता है कि नहीं, ये देश में सोशल जस्टिस और सोशल इक्वलिटी बहुत दूर है. क्यों दूर है? तो हमने उस विचारधारा को अभी तक नहीं समझा है. सोशल जस्टिस की, सोशल इक्वलिटी की जो विचारधारा है, जो पूर्व से हमारे देश में थी. हम देखते हैं कि सारी दुनिया हमारे देश में पढ़ने आती थी, चाहे नालंदा यूनिवर्सिटी हो, तक्षशिला हो, विक्रमशिला हो. तो दुनिया भर के लोग यहाँ से आकर हमारे देश से बहुत कुछ लेके जाते थे. लेकिन जैसे जैसे देश में कुछ बदलाव आए हैं, कुछ चीज़ें बदली, तो वो सोशल जस्टिस और सोशल इक्वालिटी की बात जो है
वो हमारी कहीं ना कहीं छूटते जा रही। आज हम देखते हैं कि लोग हमारे देश में तो बहुत है, लेकिन आज भी डिस्क्रिमिनेशन क्यों है? मैं मेरे ऑफिस में जाते देखता हूँ कि एक जगह एक बैनर लगाए हमारे एक्स महापौर ने, कि वहाँ देखते हैं कि बेटी पढ़ाओ और बेटी बचाओ, इस तरह का एक नारा वहाँ चौक में लगा है। तो आज हम जेंडर इक्वलिटी की भी बात नहीं करते, जबकि यूनाइटेड नेशन इस बारे में बात करता है कि आज भी हमारे देश में जो जेंडर इक्वलिटी वो भी नहीं हो पा रही है। मित्रांनो, ह्या देशामध्ये आजपर्यंत 3-4 शिक्षण आयोग येऊन गेले आणि प्रत्येक आयोगाने ह्या देशातील पुढच्या पिढीसाठी काय आवश्यक आहे, जगाच्या बदलत्या परिस्थितीमध्ये आणि देशातल्या बदलत्या परिस्थितीमध्ये शिक्षण कसं असलं पाहिजे ह्याचाच विचार केला। अतिशय चांगले विचार त्यांनी प्रसृत केले आणि समाजापुढे ठेवले, सरकारपुढे ठेवले आणि त्याची अंमलबजावणी करण्याची संधी समाजाला दिली। पण तरीही अनेक क्षेत्रामध्ये देश मागे राहिला। असं का झालं? शैक्षणिक धोरण तर चांगलं होतं आणि तरीसुद्धा आपण जर 1947 साली आपल्या देशाच्या बरोबर ज्यांचा GDP होता, भारत असेल, इंडोनेशिया असेल, चीन असेल, जपान असेल, कोरिया असेल, यांचे statistica.com हे सगळे आकडे अगदी फ्रीली उपलब्ध आहेत। यांची 1947 नंतरची झालेली जी वाढ आहे, विकास आहे, हे एकदा आपण बघा। आपल्या लक्षात येईल की इंडोनेशियासारखा देश, मलेशियासारखा देश, चीनसारखा देश, जपानसारखा देश हे भारताच्या कितीतरी पुढे निघून गेले। आणि ह्या देशांची आपण नेहमी म्हणतो की अरे भारत 1947ला स्वतंत्र झाला, आम्ही 200 वर्षाच्या गुलामीत होतो, त्याही आधी 800 वर्ष मोगलांच्या गुलामीत होतो, आमच्या पुढच्या समस्या वेगळ्या होत्या, असं आपण नेहमी म्हणत आलो आहे। पण खरा विचार केला तर इतर देशांपुढे सुद्धा कमी अधिक प्रमाणात अशाच समस्या होत्या, कदाचित ह्या देशापेक्षाही जास्त भीषण समस्यांचा सामना त्या देशांना करावा लागला असेल। आणि तरीसुद्धा जपानसारखा देश की जो 1946 साली दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बच्या हल्ल्यानं बेचिराख झालेला होता, तो देशसुद्धा 1972 साली जगामध्ये 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाला। का झालं हे? या सगळ्यांमागचं एक कारण जर बघितलं तर अनेक कारणांपैकी महत्त्वाचं कारण शिक्षण हे होतं। 1946च्या बॉम्ब हल्ल्यानंतर अमेरिकेने सांगितलं की तुमचा देश उभा करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, तुम्हाला मदत करू। म्हणजे ज्यांनी मारलं तोच म्हणतो आहे की तुम्हाला आम्ही जगण्यासाठी मदत करू। त्यावेळेला जपानसमोर पर्याय नव्हता, त्यांनी अमेरिकेची मदत स्वीकारली, सर्व क्षेत्रात स्वीकारली। फक्त त्यांनी एका क्षेत्रापासून अमेरिकनांना दूर ठेवलं आणि ते क्षेत्र म्हणजे शिक्षणाचं क्षेत्र। शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जपानांनी अमेरिकेला सांगितलं की यू नीड नॉट इंटरफिअर अँड इंटरव्हेन विथ अवर एज्युकेशन, वी विल लुक ॲट इट, आम्ही आमचं बघू काय करायचं। 4-5 वर्ष शालेय शिक्षण बंद ठेवलं, देशव्यापी चिंतन केलं की आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला जपानला उभं करायचं, राष्ट्र म्हणून उभं राहायचं आहे, जगामध्ये आता आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे, एक पराभूत राष्ट्र म्हणून नव्हे तर एक सक्षम राष्ट्र, संपन्न राष्ट्र म्हणून आपल्याला जगामध्ये उदयास यायचं आहे, तर आपलं शिक्षण कसं असलं पाहिजे। त्यांनी संपूर्ण समाजाला शिक्षित करण्याचा ध्यास घेतला आणि संपूर्ण समाजाला फ्री ऑफ कॉस्ट शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टी जपानी समाजानं कुठलेही पैसा न घेता उभ्या केल्या। पण अतिशय ज्याला आपण म्हणतो कर्मठपणे उभ्या केल्या, कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज न करता। त्याचा परिणाम जपानच्या पुढच्या प्रगतीमध्ये झाला। भारत हे का करू शकला नाही? याचं कारण भारताच्या पॉलिसीज जरी अतिशय चांगल्या असल्या, ऑन पेपर वी आर व्हेरी स्ट्रॉंग अँड व्हेन वी गो टू इम्प्लिमेंटेशन प्रॉबेबली वी आर नॉट दॅट स्ट्रॉंग। अंमलबजावणीच्या वेळेला ह्या सगळ्या
जे काय पॉलिसीज होत्या, ज्या योजना होत्या, आपणाला माहिती आहे की आपल्या माजी पंतप्रधान सन्माननीय राजीवजी गांधी यांनी सुद्धा म्हटलं होतं की 100 रुपये दिले तर केवळ 16 रुपये 20 रुपयेच जनतेपर्यंत पोहोचतात, 80 रुपये कुठे जातात हे आपल्याला माहिती. हे भारतीय समाजाच्या अपयशाचं गमक होतं. न्यू एजुकेशन पॉलिसी के बारे में मेरा ख्याल है मिस इन्फॉर्मेशन बहुत है, और वो मिस इन्फॉर्मेशन इसलिए भी है कि जो न्यू एजुकेशन पॉलिसी है वो स्टेजेस में, इंस्टॉलमेंट में हमारे सामने रखी हुई है. पहला रिपोर्ट आया जो 460 पेजेस का था, फिर उसको रिड्यूस करके जब क्रिटिसिज्म हुई तो 99 पेजेस का बना, और फिर और भी इंस्टॉलमेंट में आया, और अब यूजीसी की तरफ से इन इंस्टॉलमेंट आपको सर्कुलर मिलते हैं. तो इसलिए पूरे एजुकेशन पॉलिसी को समझ के उसके बारे में ओपिनियन देना थोड़ा सा कठिन हो जाता है, और फिर मिस इन्फॉर्म करना एजुकेशन पॉलिसी के बारे में 2020 के बारे में आसान हो जाता है. मैं समझता हूँ कि हमारे यहाँ एजुकेशन पॉलिसी जो बनी उसकी लंबी हिस्ट्री है, उसमें मैं नहीं जाऊँगा. जब इंडिपेंडेंट बना तो उसके बाद पहला हायर एजुकेशन कमीशन 1948 में बना, राधाकृष्णा की चेयरमैनशिप में, जिसकी वजह से यूजीसी भी बनी 1952-56 में बाद में. उसके बाद 1968 से 48 के बेसिस के ऊपर कुछ पॉलिसी बनी, लेकिन उसके बाद फिर एक कमीशन बिठाया जिसको कोठारी कमीशन कहते हैं, जो स्कूल एंड हायर एजुकेशन को दोनों को मिला के जिसने बहुत रिगरसली स्टडी की और पॉलिसी सजेस्ट की. उस बेस पे 1968 में पॉलिसी आई, वो कोठारी कमीशन रिपोर्ट पे. उसके बाद फिर 20 साल के बाद समझ लीजिए 68 में पॉलिसी बनाई, और मेरा ख्याल है 68 की पॉलिसी जो है वही फाइनल पॉलिसीज है जो पार्लियामेंट ने अप्रूव की हुई है. लेकिन बीच में सरकार बदली, इसलिए उस पॉलिसी को 86 पॉलिसी को उसका रूपांतर प्रोग्राम में नहीं हुआ. तो 1992 में प्रोग्राम ऑफ एक्शन आया. तो जो 2022 पॉलिसी के पहले जो लास्ट पॉलिसी थी वो 1986 की और 1992 का प्रोग्राम ऑफ एक्शन था. नई एजुकेशन पॉलिसी, न्यू एजुकेशन पॉलिसी लगभग यूँ समझ लीजिए कि 35-36 ईयर के बाद पहले आई है. बीच में कुछ ना कमीशन बैठा है, कमिटीज़ बहुत बैठी, नॉलेज कमीशन आया, यशपाल कमेटी आई, उसके पहले और भी कमिटीज़ है, लेकिन अप्रूव्ड बाय पार्लियामेंट जो सिस्टमेटिक पॉलिसी होती है वो 2020 में आई 37 ईयर के बाद. अब मैं पहली वाली पॉलिसी में जाता नहीं हूँ, लेकिन सिर्फ 86 की पॉलिसी और 1992 का जो प्रोग्राम ऑफ एक्शन है उसमें वो दोनों बातें हैं कि शिक्षा की क्वालिटी कैसे इम्प्रूव करना, लेकिन सबसे ज़्यादा जो फोकस है आप पढ़ोगे उसमें तो वो है डिस्पैरिटीज़ पे. इंटरकास्ट डिस्पैरिटी, जेंडर डिस्पैरिटी, डिस्पैरिटी बिटवीन माइनॉरिटीज़ एंड मेजॉरिटीज़, फिजिकली हैंडीकैप, बहुत सब्सटैंशियल तरीके से आप यदि गूगल से उसको डाउन करोगे तो आपको दिखेगा कि जो सेपरेट चैप्टर है एंड मेन फोकस ऑन प्रोवाइडिंग एन इक्वल एक्सेस एंड इंक्लूसिव एक्सेस टू द ग्रुप जिनकी एनरोलमेंट रेशियो कम है. उसके कंपैरिजन में 2020 पॉलिसी में सोशल जस्टिस और इंटर ग्रुप डिस्पैरिटीज के बारे में क्या है उसके बारे में बाद में बात करूँगा. लेकिन यह कहना ज़रूरी होगा कि एजुकेशन ने काफ़ी तरक्की हुई है हमारे यहाँ. जब हमें इंडिपेंडेंट मिला तो बड़ी मुश्किल से मेरा ख्याल है 25 यूनिवर्सिटी थी और 700 कॉलेजेस थे. आज हमारे पास लगभग मोर देन 40,000 कॉलेजेस है और मेरा ख्याल है क्लोज टू 1,500 यूनिवर्सिटीज़ है, और बहुत बड़ी संख्या में स्टैंड अलोन इंस्टीट्यूशन है, IITs, IIM एंड और. तो एजुकेशन का काफ़ी एक्सपांशन हुआ है बोथ इन टर्म ऑफ इंस्टीट्यूशन एंड नंबर ऑफ स्टूडेंट गोइंग टू द हायर एजुकेशन इंस्टीट्यूशन. मैं स्कूल की नहीं बात कर रहा हूँ, स्कूल के कुछ इशू मैं बाद में ले आऊँगा. हमारे पास डॉक्टर विजयकर है, वो आपको डिटेल में बताएंगे इस पॉलिसी में स्कूल एजुकेशन के बारे में क्या है. तो काफ़ी तरक्की हुई है
60s में मैंने देखा कि एनरोलमेंट रेशियो बड़ी मुश्किल से 1 या 2% था। आज जाके लगभग एनरोलमेंट रेशियो 25% 26% है ऑल इंडिया लेवल पे। तो तरक्की काफ़ी हुई है, लेकिन और कंट्रीज़ की तुलना में 25% एनरोलमेंट रेशियो जो वो कम है। डेवलपिंग कंट्रीज़ में चाइना में अबाउट 30-35% है और यूरोप में तो काफ़ी ज़्यादा है। तो डिस्पाइट दिस इम्प्रूवमेंट अभी भी हमारे यहाँ लो एनरोलमेंट रेशियो का प्रॉब्लम है। और दूसरा सबसे बड़ी इम्पॉर्टेंट बात है कि एग्रीगेट लेवल पे तो 26% आ जाता है, 20-25%। ऑल इंडिया सर्वे जो है उसके बेसिस के ऊपर भी और नेशनल सैंपल सर्वे के बेसिस के ऊपर भी, लेकिन इंटरनल डिस्पैरिटीज बहुत ज़्यादा है। 25% यदि वो 26 ऑल इंडिया है तो ट्राइबल का एनरोलमेंट रेशियो बड़ी मुश्किल से 16-17% के नज़दीक आता है। शेड्यूल कास्ट का 20-21%, ओबीसी का फिर 30-32% और हाई कास्ट का 41%, और मुस्लिम का उससे भी कम है। बुद्धिस्ट का एनरोलमेंट रेशियो कुछ हद तक ठीक है। तो ये जो डिस्पैरिटी जो है, इंटरग्रुप डिस्पैरिटीज अभी हाई लेवल पे है। उसके अलावा इंटरपर्सनल डिस्पैरिटीज भी है एसोसिएट विद इनकम। जो गरीब है, जिनकी इनकम कम है, उनके एनरोलमेंट रेशियो बहुत कम है, और जो इकोनॉमिकली बेटर ऑफ है उनके एनरोलमेंट रेशियो जो वो ज़्यादा है। तरी या देशाची जी काही प्रस्थापित धोरणं जी आहेत, या धोरणांचा विरोध करण्यासाठी मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही ज्या ज्या लोकांना मदत केली त्या लोकांना हे नवीन शैक्षणिक धोरण काय आहे हे त्यांना कळावं आणि ते किती संविधानाच्या विरोधामध्ये आहे, किती लोकशाहीच्या विरोधामध्ये आहे, की संविधानिक मूल्यांच्या विरुद्ध आहे हे त्यांना कळावं, आणि जेणेकरून त्यांनी या लोकसभेमध्ये त्याविरुद्ध आवाज उठवावा या उद्देशाने ह्या अधिवेशनाचं, ह्या सेमिनारचं या ठिकाणी आयोजन आहे। मागच्या लोकसभेचं अधिवेशन संपलं, अपेक्षा होती की या नवीन शैक्षणिक धोरणाविरुद्ध एक मोठा आवाज लोकसभेमध्ये उचलला जाईल, पण ह्या इशूला फारसं राजकीय व्यासपीठावर, विचारपीठावर काही प्राधान्य देताना आम्हाला दिसलेलं नाही आहे। जे धोरण आमच्या नव्या पिढीचा मेंदू तयार करणार आहे, जे धोरण आमच्या नव्या पिढ्या तयार करणार आहे, त्या धोरणांबद्दल राजकीय पक्ष आपली भूमिका का मांडत नाहीत किंवा त्याचा त्या पद्धतीने विरोध का करत नाहीत, त्यांची सुद्धा या सगळ्या बाबीला मूकसंमती आहे काय, असा एक मोठा प्रश्न ह्या निमित्तानं उभा होतो आहे। माझा विषय जो आहे तो नवीन शैक्षणिक धोरण संवैधानिक मूल्यावर गनिमी हल्ला। भारतीय संविधानाने जी मूल्ये दिलेली आहेत किंवा भारतीय संविधानामध्ये जी कलमं आहेत त्या कलमांची हत्या, त्या कलमांचा खून, त्या कलमांवर छुपा हल्ला ह्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून कशा पद्धतीने होतो आहे हा माझा विषय आहे। वास्तविकता बरं झालं की रजिस्ट्रार असताना हे नवीन शैक्षणिक धोरण आलं नाही, तर जर आलं असतं तर आम्हाला जिरं 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 म्हणून फक्त टाळ्या वाजवत राहावं लागलं असतं, दुसरं काही करता आलं नसतं। परंतु
आज मात्र या शैक्षणिक धोरणाबद्दल आंबेडकरी समाजातील प्रत्येक युवकांनी एक आवाज या ठिकाणी उचलण्याची आवश्यकता आहे. हे जे नवीन शैक्षणिक धोरण आलं यामध्ये केवळ शैक्षणिक धोरण नाही, या देशातली सगळी धोरणं, मग ते आर्थिक धोरणं असतील, सामाजिक धोरणं असतील, सांस्कृतिक धोरणं असतील, या धोरणाचा उद्देश हा असला पाहिजे जो भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनामध्ये जे मूल्य दिलेली आहेत त्या मूल्यांची प्रस्तावना करणारं हे ज्या देशातले सगळे धोरणं असले पाहिजेत. आपका जो यह संगठन है डॉक्टर अंबेडकर टीचर्स ऑर्गेनाइजेशन, और आपने जो यह पहल की है, ये पहल बिल्कुल समय की मांग है, क्योंकि आज के समय में मैं देख रहा हूँ कि बड़े बड़े विद्वान, बड़े बड़े शिक्षक, छोटे कॉलेज, बड़े कॉलेज, वाइस चांसलर, सब लोग आज सत्ता जो भी बातें कहती हैं वह कन्फर्मिस्ट हो रहे हैं. और ये बिल्कुल स्पष्ट मुझे लग रहा है कि यह एक नैतिक पतन भी है कि हम अवसरवादी इतने हो जाएं कि सारे रीजन को छोड़ के, तर्क को छोड़ के और बिल्कुल एग्जीक्यूटिव ऑर्डर के अधीन, और इसमें हम सब हैं. लेट मी टेल यू, मैंने कर्नाटक में जाके सारे मेंबर्स ऑफ बोर्ड ऑफ स्टडीज को मैंने कहा कि आपने एक बड़ा पाप किया है. इनजस्टिस आप जो कह रही हैं, आप लोग जो कह रहे हैं इनजस्टिस, उस इनजस्टिस के भागी आप सभी हैं. मैं कई तरीके से इस बात को पुष्ट भी करना चाहूँगा और तब करिकुलम के स्पेसिफिक पर मैं आना चाहूँगा, लेकिन ऑर्गेनाइजेशन का सवाल बहुत ही इम्पोर्टेंट सवाल है. अगर इस ऑर्गेनाइजेशन को अगर शिक्षकों का सपोर्ट नहीं प्राप्त हो तो हम सभी उस इनजस्टिस के मतलब भागीदार हैं. इस बात को मानना चाहिए. ऐसा नहीं है कि हम कुछ नहीं बोल रहे हैं दैट मीन्स कि हम बचे हुए हैं, ऐसा बिल्कुल नहीं है. बोर्ड ऑफ स्टडीज को स्टैट्यूटरली सबसे महत्वपूर्ण अधिकार प्राप्त है, और वो ये कि सिलेबस और करिकुलम को कोई प्रधानमंत्री, राष्ट्रपति, यूजीसी को भी डिफाई करके एक बोर्ड ऑफ स्टडीज हैज कंप्लीट फ्रीडम. अगर एब्सोल्यूट फ्रीडम का कोई कंसेप्ट है, आइजा बर्लिन ने 2 कंसेप्ट दिया है, पॉजिटिव फ्रीडम एंड नेगेटिव फ्रीडम. मोस्टली वी ऑपरेट विद इन नेगेटिव फ्रीडम बिकॉज वी आर कंस्ट्रेंड. लेकिन अगर एब्सोल्यूट फ्रीडम है तो बोर्ड ऑफ स्टडीज को है. और बोर्ड ऑफ स्टडीज भारतवर्ष में सभी विश्वविद्यालयों में, सभी डिपार्टमेंट में जिस तरह से प्रेशर के अधीन आए हैं, और ये सब आप समझते हैं, मुझे कहने की ज़रूरत नहीं है, और सिलेबस को हाईली स्टैंडर्डाइज्ड फ्रेमवर्क में हम लोगों ने बनाया है, ये बिल्कुल ही इनजस्टिस है बच्चों के साथ जिनको हम इस सिलेबस के माध्यम से ज्ञान को देना चाहते हैं. The gist of the talk, what I found, what I visualize from my within, in few 3 sentences if I say, that is, number 1, we live enjoying our rights. We must live enjoying our rights. Or number 2, we must fight. We fight defending our rights. Else, number 3, we must die. We die defending our rights. मी माझं वक्तव्य कुलगुरूंच्या सकाळच्या व्याख्यानापासून करतो. कुलगुरूंनी
या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020ला एक संधी आहे आपल्या सगळ्यांसाठी. प्रश्न अंमलबजावणीचे आहेत असं विधान केलं. त्याला जोडून त्यांनी असं म्हटलं की स्वातंत्र्योत्तर कालखंडात जे काही धोरणं आलीत ती चांगलीच आलीत. त्यांचं एक विधान अपूर्ण राहून गेलं. प्राचीन आणि मध्ययुगीन काळातल्या शिक्षणबंदीचं धोरण हे सुद्धा चांगलं होतं, एवढं ॲड त्यांनी करून टाकायला पाहिजे होतं. काय चांगलं आणि काय वाईट ही परिभाषाच चांगल्या आणि वाईटाची शास्त्रीय नाही, ही भावनिक आहे. शास्त्रीय परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर योग्य किंवा अयोग्य या परिभाषेत सांगावं लागतं. आणि योग्य किंवा अयोग्य कसं ठरवायचं? भारतामधला जो हितसंबंधातला संघर्ष आहे तो संघर्ष दोन नजरेने बघितला जातो. एक, हा जो सगळा इतिहासाचा पट वर्णव्यवस्थेपासून जातीव्यवस्थेपर्यंत आजतागायत जो चालत आलेला आहे तो कसा योग्य होता अशी सांगणारी एक विचारशक्ती, संस्कृतीची शक्ती, राजकीय शक्ती देशात अस्तित्वात आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण याची सैद्धांतिक ॲनालिसिस करायचं झालं तर भारतामध्ये असलेल्या जातीव्यवस्थेचं बळकटीकरण करणारं हे धोरण आहे. भारतामध्ये असलेल्या शिक्षणाच्या खाजगीकरणाचं उन्नयन करून शिक्षणाचं बाजारीकरण करणार आहे. भारतामध्ये असलेल्या स्त्री पुरुष विषमतेचं त्यातली मुक्ती डावलून स्त्रियांना सक्षमतेचा पळवाट शोधणार आहे. हे राष्ट्रीय शिक्षण धोरण निर्णयाचं केंद्रीकरण करणार आहे. आणि हे राष्ट्रीय शिक्षण धोरण सार्वजनिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरण विरोधी आहे आणि शिक्षण आशयाचं ब्राह्मणीकरण करणार आहे. बेसिकली न्यू एज्युकेशन पॉलिसी जेव्हा फ्रेम केली जाते तेव्हा ओल्ड एज्युकेशन पॉलिसी का अपयशी ठरलेली आहे याची चिकित्सा होणं, याची समीक्षा होणं गरजेचं असते. कारण ती समीक्षा झाली नाही आणि नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर तेच कारणं यथावत बाकी राहिले तर नवीन एज्युकेशन पॉलिसी ही यशस्वी होईलच असं काही सांगता येत नाही. जुन्या एज्युकेशन पॉलिसीची समीक्षा कुठेही केलेली नाही. याच्या पूर्वीच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये ती केलेली नव्हती. आणि असा एक विचार करून, असा एक गृहीतक हायपोथेसिस समोर ठेवून की जुनी एज्युकेशन पॉलिसी जी काही अपयशी ठरलेली आहे असं गृहीत धरूनच नवीन एज्युकेशन पॉलिसी निर्माण केली गेली. बरं, नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये रोजगारक्षम असं श्रमिक बल उपलब्ध करून देणं असा प्रामुख्याने एक ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवला गेला. आता रोजगारक्षम श्रमिक बल उपलब्ध करून देणं जर हे ऑब्जेक्टिव्ह असेल तर याचा अर्थ असा आहे की एज्युकेशन पॉलिसी निर्माण करणाऱ्या लोकांना एज्युकेशन आणि ट्रेनिंग या दोन कन्सेप्टमधला फरकच कळला नाही. एज्युकेशन पॉलिसीमध्ये, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देर इज नो एज्युकेशन ॲट ऑल, हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे. ज्या जातीव्यवस्थेचा उल्लेख सातत्यानं पुरण मेश्राम सर, बिजेकर सर आणि थोरात सर करत आलेले आहेत. जर आपण रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शियंट इंडियाला जर हात लावला तर बाबासाहेब एका ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की जाती अंतर्गत विवाहामुळे जाती निर्माण झालेली नाही आहे. कारण जर असं असतं तर जातीच्या बाहेर विवाह केल्यामुळे जात तुटली असती, पण असं होत नाही. मुळात प्रोडक्शनला असणारे
जे काही चिपकले गेलेले एम्प्लॉई आहेत, रोजगार आहेत, त्याच्यामुळेही जात निर्माण होत नाही. मुळात जाती व्यवस्था ही मुळातच अनेक सत्ता आणि अधिकारांचं एक स्थायी विषम स्वरूपातील वितरण आहे. आपण जेव्हा सत्ता अधिकार असं म्हणतो किंवा अधिसत्ता असं म्हणतो, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये प्रामुख्यानं राजनैतिक सत्ता असते. परंतु आर्थिक सत्ता असो, अधिसत्ता असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, धार्मिक, शैक्षणिक, या सगळ्याच्या सगळ्या सत्ता आणि अधिसत्तांचं, अधिकारांचं विषम वितरण म्हणजे जाती व्यवस्था आहे. आणि बाबासाहेब रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशनमध्ये असं सांगतात की सत्ता आणि अधिसत्यांचं विषम वितरणाचा जो महामार्ग आहे तो शिक्षणाच्या व्यवस्थेतून जातो. कारण शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान नाही, जाणीवा आणि नेणीवा नाहीत, तर शिक्षण व्यवस्था ही सत्ता आणि अधिसत्ताकडे जाणारा महामार्ग आहे. तुम्हाला न्यायाधीश बनायचं असेल, तुम्हाला सेनाधिकारी बनायचं असेल, तुम्हाला प्रशासक बनायचं असेल, ज्ञान उत्पादन करणारा प्राध्यापक बनायचं असेल, जिथे जिथे कुठे सत्ता आणि अधिकार आहेत ते सगळे शिक्षणाच्या रस्त्यावरूनच जातात. आमचे सन्माननीय मित्र डॉक्टर प्रदीप मेश्राम सर ह्या दोन्ही वक्त्यांनी अतिशय सैद्धांतिक चिकित्सा ह्या ठिकाणी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची केलेली आहे. अतिशय अभ्यासपूर्ण, मुद्देसूद आणि परखड आणि तुम्हा आम्हाला अंतर्मुख करणारं विवेचन या ठिकाणी त्यांनी केलं आहे. जेवणानंतरची अवस्था खरं तर आपली सगळ्यांची पेंगुळलेपणाची अवस्था असते, पण त्या अवस्थेत त्यांनी तुम्हा आम्हाला अजिबात जाऊ दिलं नाही. आणि हेच ह्या आजच्या राष्ट्रीय परिषदेचं यश आहे असं मला वाटतं. त्याबद्दल मी आजच्या सत्रातल्या ह्या दोन्ही वक्त्यांचे मनोमन आभार मानतो. फार वेळ घेत नाही, जास्त बोलत नाही, कारण यानंतरही 2 सेशन्स आपल्याला करायचे आहेत. तुमची इथे थांबतो, रजा घेतो. धन्यवाद. मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट ही जी कल्पना आहे ही अंडरग्रॅड आणि पोस्टग्रॅड या दोनही प्रोग्राममध्ये लागू करण्याचा बेत जे आहे ते NEPच्या माध्यमातून आपल्याला दिसते आहे. याचा मागचं जो ऑब्जेक्टिव्ह आहे तो असं की त्यांचं म्हणणं आहे की फ्लेक्झिबिलिटी राहील, म्हणजे मुलांना फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजेत आहे, कधी त्यांना कोर्स ऑफर करायचा आहे आणि कधी त्यांना कोर्स सोडायचा आहे, ही फ्लेक्झिबिलिटी असायला पाहिजेत आहे. दुसरं फ्लेक्झिबिलिटीचं जो दुसरा ॲस्पेक्ट आहे तो असं की त्याला त्याचे जे क्रेडिट्स अर्न करण्याचा जो भाग आहे तो आपल्या सवलतीने अर्न करेल, आपल्या स्पीडनी अर्न करेल. तर त्याची जशी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार तो आपल्या स्पीडनी तो आपले क्रेडिट्स कमवेल, तो बँकेत जमा करेल आणि जेव्हा त्याला वाटेल तेव्हा ते क्रेडिट रिडीम करेल आणि डिग्री घेईल. अशा पद्धतीची सवलत जी आहे ते तयार करण्याचा बाब आहे. याचा अर्थच असा की वी डू नॉट हॅव ए फिक्स्ड जे चौकट जे असते, जसं आता करिक्युलमला जशा पद्धतीची चौकट आहे तशी चौकट राहणार नाही. प्रत्येक कोर्स हा इंडिपेंडंट कोर्स असावा, ज्याचे इंडिपेंडंट क्रेडिट असतील, ज्याचे इंडिपेंडंट क्रेडिट जमा होतील, आणि ते जर अशी जर व्यवस्था राहील तेव्हाच आपल्याला एखादं ग्रीन टी घ्यायचं, एखादा क्रॉकरी घ्यायचं, एखादं काहीतरी घ्यायचं, याला कोर्सेसशी तुम्ही कन्वर्ट करून टाका. सो इट्स लाईक ए युनिव्हर्सिटी इज लाईक ए मॉल, आणि त्या मॉलमधनं आपण प्रोडक्ट खरेदी करतोय. आताच मेश्राम सरांनी सांगितलं, आता आपण बाजारात जेव्हा आलो तर प्रोडक्ट खरेदी करतो. तर कोर्सेस आर लाईक प्रोडक्ट्स, आणि हे प्रोडक्ट्स खरेदी केले की ते क्रेडिट त्याच्यातून जमा होते. विद्यापीठाचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये शासनाचे जे काही निर्देश आहेत ते आपल्याला त्याचं पालन करावं लागते. मॅनेजमेंट कौन्सिल जे काही शासनाचे निर्देश येतात ते अडॉप्ट करते आणि मग विद्यापीठाच्या स्तरावर ते लागू होतात. नवीन शैक्षणिक धोरणाचं तसंच झालं. राज्य शासनाकडे ते धोरण आलं. यापूर्वीची जे काही गव्हर्नमेंट होती त्यावेळेस त्या शैक्षणिक धोरणामध्ये काही दुरुस्ती करण्यासाठी डॉक्टर थोरात साहेबांची कमिटीसुद्धा लागलेली होती आणि त्यांनी अनेक गोष्टी सुचवल्या होत्या. पुरण मेश्राम साहेब आम्ही मिळून बऱ्याच गोष्टी त्या आमच्याशी चर्चा करत होते आणि त्या पद्धतीनं त्या शैक्षणिक धोरणामध्ये कसे बदल करणं आवश्यक आहे असे आम्ही त्यांना सांगत होतो आणि एक चांगलं डॉक्युमेंट त्यांनी तयार केलं होतं. मग नंतर सत्तांतर झालं. सत्ता गेली तर सर्व बदलते आणि मी तुम्हाला सांगतो
हे राजकीय सत्तेमध्येच ते ताकद आहे. तुम्हाला समजा काही बदल करायचा असेल तर ते राजकीय सत्ताच करू शकते. कर्नाटकामध्ये मी आता सुधांशी सरांशी बोलत होतो की कर्नाटकामध्ये तिथल्या स्टेट गव्हर्नमेंटनी डॉक्टर थोरात सरांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे कमिशन तयार केलं आणि हे जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे ही पॉलिसी आपल्या स्टेटमध्ये कस्टमाइज करून, म्हणजे एकदम स्टेट वे तर ते कोणी डिनाय करू शकत नाही कारण UGCचे धोरणं, केंद्र शासनाचे धोरणं, पण आता हा शिक्षण हा विषय कॉन्करन्स यादीमध्ये असल्यामुळे थोडंफार बदल आपल्या स्टेटला कसे लागू होतात त्या पद्धतीनं करता येऊ शकतात. तर तसं का बरं केलं त्यांनी? का बरं केलं असेल? कारण कर्नाटकामध्ये सत्ता परिवर्तन झालं. म्हणून आज आपण ज्या स्टेजला आहोत, तुम्हाला सांगतो की आंबेडकर थॉट ह्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही सर्व लोक बसलो होतो. ज्यावेळेस ह्या संघटनेची संकल्पना आमच्या डोक्यात आली तोच काळ होता. मी तुम्हाला सांगतो की नवीन शैक्षणिक धोरणाचं डॉक्युमेंट पब्लिश झालं होतं आणि त्या डॉक्युमेंटमध्ये लोकांकडनं त्यांनी सूचना मागितल्या होत्या. आणि चिमनकर सर आपल्याला आठवत असेल की आपण शाळेचे लोक शोधत होतो की शाळेच्या याच्यामध्ये कोण तज्ज्ञ आहेत. एक एक ते कापलं आणि आपण ते कुलदीप रामटेके वगैरे होते तुम्हाला माहीत आहे. तर आपण ते हायर एज्युकेशनचा एक्सपर्ट असेल तर त्यांना हायर एज्युकेशनचे द्या, शिक्षक याचा असेल तर त्याला तिकडून द्या, असे करू करू आपण त्याच्यावर मंथन केलं. आणि तुम्ही सांगा मला की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे असं असावं, जे सोशल इन्क्लुजनबद्दल आपण बोलतो ह्या सर्व गोष्टी आपण तिथं मांडल्या होत्या आणि कितीतरी डॉक्युमेंट्स आपण कितीतरी सह्याचे डॉक्युमेंट त्यांना पाठवलं होतं की अशा पद्धतीचं हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्हाला अपेक्षित आहे संविधानाप्रमाणे. जांभूळकर सरांचं म्हणणं असं होतं की मुलांनी जे कोर्स सिलेक्ट केले ते कोर्स सिलेक्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना मुभा देण्यात यावी आणि ती जी कोर्स आहेत त्या कोर्सचे क्रेडिट त्या विद्यार्थ्यांना मिळावे. ड्रॉपआउट हा रेशो जो काही असेल तो भविष्यात असेल त्याची आताच आपण काळजी करू नये. ड्रॉपआउट रेशोबद्दल जे बोलले तुम्ही, तर आपण हिरेकन सरांचं जे भाषण झालं त्यामध्ये हिरेकन सरांनी असं म्हटलं की ही आपली जी संघटना होती ही एक रोपटं होतं आणि ती संघटना आता वाढत आहेत आणि त्या संघटनेला आपल्याला आता आणखी मजबूतीकडे नेण्याचं हे आपलं कार्य राहणार आहे. माझं असं म्हणणं आहे की आपण सगळे या ठिकाणी जे या संघटनेशी जुळलेले आहोत, आपण सर्वांनी मिळून ही आपली जी संघटना आहे ही आपल्याला पुढे न्यायची आहे. याबद्दल आपण या ठिकाणी या अधिवेशनामध्ये या कॉन्फरन्समध्ये निर्धार करायला हवा असं माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे. सन्माननीय पूरण मेश्राम सरांच्या कल्पनेतून फेडरेशनची संकल्पना निघाली आणि अनेक वर्षापासून अनेक लोक आपण आपल्यापैकी लोक ते म्हणजे मनात होतं सगळ्यांचं की ते व्हायला पाहिजे, कारण आपल्या लढाया स्टेट लेवलवरती कोणी लढत नाही. जे काय एक्झिस्टिंग ऑर्गनायझेशन असतात ते आपले मुद्दे घेत नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामुळे आपली जबाबदारी वाढते आणि आपली ताकद स्टेट लेवलवरती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपण आहोत तशात राहणार आहोत. तिथे कुठेतरी दबाव गटाची गरज आपल्याला आहे आणि म्हणून फेडरेशनच्या अनुषंगाने आपल्या काही मिटिंगा झाल्या होत्या आणि आमचं असं ठरलं होतं की हे जे अधिवेशन आज होते आहे हे अधिवेशन आपण चंद्रपूरला घेऊ आणि पहिल्याच अधिवेशनाची जे चर्चेनंतर यांनी मला संकल्पना पेटकर सरांनी आपल्या शंभरकर सरांनी वगैरे मांडली होती की आम्ही इथलं पहिलं अधिवेशन आम्ही चंद्रपूरला घेऊ, पण काही कारणामुळे ते अधिवेशन तिथे झालं नाही, लेट होत होतं. आम्हाला नॅशनल कॉन्फरन्स घ्यायची घाई होती कारण आम्हालाही पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे मग त्या निमित्ताने हे जे नॅशनल कॉन्फरन्स आपण घेतो आहे ह्या नॅशनल कॉन्फरन्समध्येच मग एक आपण जो सेशन आहे तो फेडरेशन स्टेट लेवलचं फेडरेशनच्या संदर्भात आपण हे सेशन ठेवलं होतं. या चर्चेअंती NAP खऱ्या अर्थाने आंबेडकरी समाजाकरिता किंवा मागासवर्गीय समाजाकरिता मोठ्या प्रमाणावर प्रभावित करणारी व्यवस्था आहे. ही व्यवस्था कशी थांबवता येईल, जरी शासनाने म्हणजे भारतातील सर्वच राज्यांमध्ये NAP लागू झालेलं नाही, अनेक राज्यांनी स्वीकारलेलं नाही, दक्षिणेमधल्या राज्यांनी स्वीकारलेलं नाही आणि म्हणून यामध्ये आपल्याला किंबहुना काही बदल तरी घडून आणता येईल का, याकरिता आपल्या या फेडरेशनच्या माध्यमातून विविध आंदोलनं किंवा सुरुवातीला त्याचे स्टेप बाय स्टेप आपण जर टप्पे ठेवले, आंदोलनाचे टप्पे ठेवले, प्रारंभी निवेदन असेल, आपापल्या विद्यापीठामध्ये या फेडरेशनच्या निमित्ताने तयार झालेली जी काही
आपली संघटना असेल, कार्यकारिणी असेल, त्या कार्यकारिणीने आपापल्या विद्यापीठामध्ये निवेदनं देणे असतील, धरणे आंदोलनं असतील, धरणे आंदोलनानंतर जॉईंट डायरेक्टर ऑफिसला निवेदनं असतील आणि त्यानंतर पुढे मंत्र्यांना निवेदन देणं असतील आणि त्यानंतर मग जेव्हा आफ्टर इलेक्शन नंतर हिवाळी अधिवेशनाचा कालावधी येतो तेव्हा वेळ पडल्यास आपल्याला या अधिवेशनावर एखाद्या मोर्चाचं सुद्धा आयोजन करता येईल का, अशा पद्धतीचे विविध टप्पे जर आपण या आंदोलनाचे जर ठेवलेत तर हे सर्व टप्पे प्रभावी ठरतील आणि आपल्याला थोड्याफार प्रमाणात का होईना रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुमच्या संघटना जर मजबूत होईल तेव्हा फेडरेशन मजबूत होतं आहे. जर संघटन जर आपलं कमकुवत राहिलं तुमचं फेडरेशन कधीच मजबूत होणार नाही. त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आहे की संघटनेमध्ये काम करत असताना संघटनेचे जे कोणी पदाधिकारी असेल त्यांनी प्राध्यापकांचे जे बेसिक प्रश्न आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात भूमिका घेणं अत्यंत आवश्यक आहे. फेडरेशन जे आहे ते आम्ही सुरुवातीला जसं आपण विचार केलं होतं, जसं आता हिरेकन सरांनी पण म्हटलं मग अशी की बाबा संघटित व्हा, संघटित व्हायल्याशिवाय काही होणार नाही. राजकीय सत्ता ज्या प्रकारे आपल्याला पाहिजे, जे बदल पाहिजे आपल्याला, ते आपण संघटित झाल्याशिवाय होणार नाही. आणि त्याचं हे मला खूप आनंद होत आहे की हे आपलं आपण जे सगळे जवळपास 3-4 जिल्ह्यातील सगळे प्राध्यापक येऊन इथे मंथन केलं आणि जे विचार सगळ्यांनी मांडले त्या दृष्टिकोनातून मला खूप म्हणजे सगळ्यांचं म्हणजे आनंद झाला, म्हणजे आभार मानावंसं वाटतं. आणि ह्या दृष्टिकोनातून मला सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या वाटतात. एवढं बोलून मी माझे शब्द पूर्ण. आपली हे सगळी एकीची मूठ आपण निर्माण करण्याची नितांत गरज आहे. आणि केवळ मी आपली म्हणजे आपलीच म्हणत नाही, आपल्या संघटनेशी मग SC असो, ST असो, VJNT असो, OBC असो किंवा इतर मागासवर्गीय असोत, या सर्वांनी आपण एकत्र येण्याची किमान 50% लोक जरी आपण त्याला जुळलो तर निश्चितपणे एक आपण यशस्वीतेची वाटचाल निर्माण करू शकतो आणि आपण निश्चितपणे यशस्वी होऊ शकतो. कारण नेमकं आता असं का झालं आहे की आपण जर गेल्या 10 वर्षापासून आपण या संपूर्ण देशाचा जो विचार करतो आहे, आता हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे की संविधानाला यांची फेकण्याची तयारी होती. आत्ता जे मागे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये त्यांचं तेच चाललेलं होतं. आणि या लोकांना पुन्हा या देशामध्ये वर्णव्यवस्था आणण्याची तयारी आतल्या आतून सुरू आहे. पण आता त्यांच्या सत्तेसाठी खूप लोक आले नाहीत आणि म्हणून ते थोडेसे आता वेगळ्या पद्धतीने आहेत आणि म्हणून आता संविधान ते हातात घ्यायला लागलं आणि संविधानामध्ये सारे काही बदल करून ठेवले आहे त्यांनी. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण साऱ्या लोकांनी एकत्र व्हावं. आपण स्टेट लेवलचं ऑर्गनायझेशन समजा आपण तयार करायचं असेल तर सर्वप्रथम आता ही सुरुवात झालेली आहे. सर्वांची आपापली जबाबदारी ही सर्वात महत्त्वाची आहे की मी या कॉन्फरन्सला आलो आहे, फक्त ही इतर कॉन्फरन्ससारखी ही कॉन्फरन्स नाही. आजपर्यंत आपण भरपूर सारे कॉन्फरन्स आणि भरपूर NAPवरती आपण वर्कशॉप बघितलेले आहेत, त्यापैकी हे कॉन्फरन्स नाहीत. ही कुठेतरी आपली एक बांधिलकी आहे, कुठेतरी आपली एक आपुलकी आहे आणि हे महाराष्ट्र लेवलवरती ही संघटना पोहोचावी. विचार मंचावर बसलेले सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर बसलेले सर्व रिसर्चर विद्वान सर्वांना सप्रेम जय भीम. आम्ही काही लोक अमरावतीहून आलेलो आहे. अमरावती विद्यापीठ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संदर्भात आम्ही इथे जुडलेलो आहे. आणि सर बहुते सर मी तुम्हाला शब्द देतो की ज्याप्रमाणे आपलं काम आहे अशाच प्रकारचं आमचंसुद्धा काम अमरावती विद्यापीठामध्ये संघटन बांधणे किंवा त्या माध्यमातून चळवळ राबवणे किंवा विचारधारा पोचवणे आणि जे जे प्रसंग वळवतात त्या संदर्भात जागृती करणे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असतात. परंतु या संघटनेशी आम्ही जुळल्यानंतर निश्चितच चांगल्या पद्धतीने तनमन धनाने आम्ही सहकार्य करू, कार्य करू. महाराष्ट्र लेवलवर संघटनेची बांधणी करणं हे अतिशय चांगलं काम आहे आणि तेवढंच मोठं काम आहे. परंतु हे अशक्य नाही असं मला वाटतं. आज मी तिला आपण जर बघितलं तर प्रत्येक विद्यापीठामध्ये आंबेडकराईट संघटना आहेत. त्या आंबेडकराईट संघटनांशी आपल्याला संपर्क साधावा लागेल, चर्चा करावी लागतील
आणि या चर्चेतून अनुकूल असंच आपल्याला काहीतरी लाभेल. आपल्याला विरोध करतील असं काही नाही, कारण या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जे कार्य होईल ते सर्वांच्याच हिताचं राहील. आणि म्हणून सर्व आंबेडकराईट संघटनांचा आपल्याला अनुकूल प्रतिसाद मिळेल. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वप्रथम त्या सर्व विद्यापीठातील आंबेडकराईट संघटनांशी संपर्क साधावा लागेल, चर्चा करावी लागेल. कॉन्फरन्स पाहत असताना एक गोष्ट लक्षात आली की स्त्रियांसुद्धा, स्त्री प्रतिनिधीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर आहेत. मागच्या 12-13 वर्षापासून जो आपल्या विद्यापीठामध्ये आपलं एक मोठं संघटन जे पाहिजे होतं ते बिलकुल नव्हतं. आणि हे संघटन जेव्हा निर्माण झालं आणि श्रीकांतचा जेव्हा फोन आला तेव्हा मी त्यावेळेस मिटिंगला नव्हतो, परंतु मग माझ्या लक्षात आलं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आपण आलं पाहिजे आणि आपण याच्यामध्ये कार्य केलं पाहिजे. आम्ही चळवळीतलेच लोक आहोत, सुरुवातीपासून काम करणारे लोक आहोत. NEP तर आलं, पण NEP बरोबर काय काय आलं त्याच्याबद्दल एका मिनटामध्ये सांगतो की पायाभूत ज्या सुविधा आहेत महाविद्यालयाला, एक प्राचार्य म्हणून सांगतो की NEP तर आली पण पायाभूत सुविधा काहीच नाही आहेत. म्हणजे मेजर सब्जेक्ट जर शिकवायचा असेल तर 7 वर्ग आम्हाला पाहिजे असतात ते एट अ टाईम. पुढच्या वर्षी अजून 7 वर्ग येतील. ती कसं करायचं त्याचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न. दुसरीकडे शासन आपली जी कमिटमेंट आहे ती कशी आपल्या प्रतीची कमी करत आहे किंवा त्याच्यातून म्हणजे ज्याला म्हणतो आपला अंग काढून राहिलेली आहे. अमरावती विद्यापीठातले काही लोक आले म्हणून मला एकदम आठवलं, विद्यापीठामध्ये एट अ टाईम यावर्षी 4 विभाग बंद करण्यात आले. बरोबर आहे, विद्यापीठातले 4 म्हणजे विभाग बंद करत असताना कॉमर्स, सोशिओलॉजी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री आणि सोशिओलॉजी हे बंद करत असताना त्यांनी हे सांगितलं कारण की आम्हाला विद्यार्थी संख्या मिळत नसल्यामुळे आम्ही हे बंद करत आहोत. एकीकडे जपानमधल्या एका विद्यार्थ्यासाठी ट्रेन चालते म्हणून आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. फेडरेशन बनवण्याच्या उद्देशाने इथे जे बोलायचं आहे फक्त त्यावरच मी बोलतो. जसे इथे डिबॅटो बनल्यानंतर त्या कमिटीच्या काही मेंबरनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जिल्हा लेवलला संघटना बनवल्या, तर हे संघटन त्या जिल्ह्याच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी मोठं करावं. जास्तीत जास्त प्राध्यापक यांना कसं जोडता येईल आणि विविध जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर आपण चर्चा केलीच आहो. आपले प्राध्यापक जे आहे, ज्यांना मी बहुजन प्राध्यापक म्हणतो, त्यामध्ये SC ST OBC हे सर्व आणि जे समविचारी आहे, ह्या सर्वांना जेव्हा आपलं बहुजनांचं संघटन मोठं दिसत नाही तेव्हा आपण दुसऱ्या संघटनेकडे पाहतो आणि ते आपलं काहीतरी भलं करेल या अपेक्षानं त्यांच्यासोबत राहून काम करतो. आणि हे का होते, कारण आपलं बहुजनाचं मोठं संघटन असं त्यांना दिसून येत नाही. म्हणून आपलं हे संघटन फार मोठं करणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक प्राध्यापकांनी आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या संपर्कात असलेल्या प्रत्येक कॉलेजच्या प्राध्यापकांसोबत संपर्क साधून सर्वांना एकत्रित करणं गरजेचं आहे. अमरावती विद्यापीठामध्ये नुटा मला वाटतं 80% की 70% काहीतरी निवडून आलेली आहे. बरोबर आहे माझा मुद्दा? म्हणजे निवडणूक जी झाली त्याच्यामध्ये अमरावती विद्यापीठामध्ये टोटल जेवढे सिनेट मेंबर निवडून आलेत त्याच्यामध्ये मला वाटतं 70% 50%पेक्षा पण नाही, 70% जे लोक निवडून आले ते नुटाचे आहेत. 70% जर एखाद्या ठिकाणी लोकशाहीमध्ये जर लोक निवडून येत असतील तर तिथे त्या राजकीय सभागृहामध्ये सत्ता कुणाची असायला हवी हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही. पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्र विद्यापीठ कायदा जो बदलला तो बदलल्यानंतर नॉमिनेशनची जी पद्धत आली त्या नॉमिनेशनच्या पद्धतीमध्ये तुम्ही निवडून कितीही मोठ्या संख्येने या, समजा तुम्ही 90% जरी निवडून आले राजकीय मतदान घेऊन, तरीही नाही, मी 100 म्हणणार नाही, पण तरीही नॉमिनेशनच्या बळावरती ज्याच्या हातात राज्याची सत्ता आहे आणि ज्याचा
गुलाम विद्यापीठाच्या सर्वोच्च भागावरती बसवलेला आहे, त्याच्या माध्यमातून त्या विद्यापीठामध्ये नॉमिनेटेड लोकांची सत्ता येते. आणि त्याचं जिवंत उदाहरण अमरावती पहिलं आहे. आमच्या विद्यापीठामध्ये आम्ही आघाडी करून जे 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 काही चालू होतं त्याच्यामुळे आम्ही आघाडी करून मोठ्या प्रमाणामध्ये ताकदीनिशी उभे राहिलो, तरी जेमतेम 40% आम्ही मजल गाठू शकलो. कारण त्यांच्या सोशल इंजिनिअरिंग आणि जे काय म्हणतात त्याला दबाव तंत्राचा वापर करून ज्या पद्धतीने त्यांनी सगळं वातावरण बनवलं होतं, त्याच्यामध्ये अनेक लोक त्यांच्यासमोर नतमस्तक गेले. माहिती आहे की सत्ता विद्यापीठामध्ये त्यांचीच आहे. समित्यांचं राजकारण, समित्यांवरती पाठवायसाठी ते चॉकलेट देणं वगैरे सगळे प्रकार करून आमच्या विद्यापीठामध्ये तेच झालं. लोकशाही विद्यापीठात उरली आहे कुठे? मी पहिला मुद्दा मांडला. दुसरा मुद्दा मांडतो. विद्यापीठाचा रेव्हेन्यू त्या विद्यापीठामध्ये किती कॉलेजेस ॲफिलेटेड आहेत आणि किती विद्यार्थी संख्या त्या विद्यापीठामध्ये आहे, त्याच्याकडून जे काही विविध स्वरूपामध्ये विद्यापीठामध्ये पैसे जमा होतात तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि युनिव्हर्सिटी कॅम्पस जे अनेकदा ते युनिव्हर्सिटी कॅम्पसला घेऊन मगाशी चर्चा चालू होती. युनिव्हर्सिटी कॅम्पसचा अख्खा खर्च विद्यापीठाच्या जनरल फंडातून होत असेल तर विद्यापीठाचा जनरल फंड उभा होतो कुठून? विद्यापीठाचा जनरल फंड उभा होतो विद्यापीठामध्ये असलेल्या एकूण विद्यार्थी संख्येतून येणाऱ्या फीसमधून. आणि येत्या 1 ते 1.5 वर्षामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये जेवढे कॉलेजेस आहेत त्यातले अधिकतर इंजिनिअरिंग कॉलेजेस आता ऑटोनॉमस होत आहेत. मला वाटतं की 2-3 जर इंजिनिअरिंग कॉलेजेस सोडले तर जेवढे पण कॉलेज आहेत इंजिनिअरिंग कॉलेज ते अधिकतर ऑटोनॉमसच्या पोझिशनमध्ये आलेले आहेत. सोशल सायन्स कॉलेजेसची स्थिती आहे ती पण आता त्याच मोडवरती आहे की काही ज्या एज्युकेशन संस्था आहेत त्या त्यांच्या एक क्लस्टर एज्युकेशनच्या स्वरूपामध्ये किंवा मग जर ते चांगले असतील जसं LED कॉलेज आहे, हिस्लॉप कॉलेज आहे, हे असे काही संस्था आहेत तर ते सुद्धा ऑटोनॉमसच्या पोझिशनला आलेले आहेत. आता मला एक सांगा की इंजिनिअरिंग कॉलेज हा जे टोटल नंबर ऑफ टीचरच्या आधारावरती तुम्ही संख्या काढायचा प्रयत्न करा. मी तुम्हाला आकडेवारीच्या स्वरूपात सांगतो की साधारणतः 4500 प्राध्यापक जर आपल्या विद्यापीठामध्ये आहेत तर त्यापैकी साधारणतः 1700 प्राध्यापक हे इंजिनिअरिंग कॉलेजचे आहेत. प्राध्यापकांवर कसा अन्याय होणार आहे NEPमुळे याच्यावर एकच पर्याय आहे. तुम्ही सिनेटमधून निवडून या, मॅनेजमेंट काउन्सिलमधून निवडून या, NEP स्क्रॅप होणार नाही. तुम्हाला सरकार बदलावं लागेल. सरकार बदलवलं तर NEP स्क्रॅप करता येईल. आणि त्यांनी NEP घाईघाईत आणण्याचा प्रयत्न का केला याचं मी तुम्हाला खरं सांगतो. उन्हाळ्यामध्ये माझी तत्कालीन उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी भेट झाली. 1 तास आम्ही बैठकीत बसलो होतो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला वरून आदेश आले आहेत दिल्लीवरून की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं सरकार असेपर्यंत NEP महाराष्ट्रामध्ये लागू झाली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी घाईघाईमध्ये ही NEP आणण्याचं काम सुरू केलं आहे. आणि म्हणून जर आपल्याला ही NEP पूर्णपणे स्क्रॅप करायची असेल, जशा साऊथ विभागामध्ये कर्नाटक असेल, केरला असेल, तामिळनाडू असेल किंवा तेलंगणा असेल, यांनी NEP पूर्णपणे स्क्रॅप केलेली आहे. का बरं? तर तिथे सरकारं बदललेली आहेत. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी आपली राज्यस्तरावरती संघटना बनवत असताना आपण सगळे प्राध्यापक आहोत. आपल्यामध्ये वक्तृत्व शैली आहे. आपण विद्यार्थ्यांवरती ती प्रभाव पाडू शकतो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्राध्यापकांनी या येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये पुढाकार घ्यावा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार करावा की हे सरकार राहणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला प्रचार करता येईल. तुम्ही जनगणना परिषदा आयोजित करा, वेगवेगळ्या पद्धतीनं NEP स्क्रॅप करण्याच्या परिषदा आयोजित करा आणि विद्यार्थ्यांना जमा करा, प्रसार आणि प्रचार करा. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून काहीतरी मिळण्याचा प्रयत्न करता येईल. या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि त्याची प्रत्यक्षातील अंमलबजावणी हा विचार आपण 3 प्रकारच्या मापदंडाच्या आधारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक समत्वभाव,
सामाजिक न्याय आणि गुणवत्ता. कसं असतं की एखाद्या पॉलिसीच्या संबंधामध्ये देशभरामध्ये चर्चा होत असते, ती झालेली आहे, पण अशा प्रकारच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा संपूर्ण भारतामध्ये हा एक नवा विचार आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे एकदा ही पॉलिसी आलेली आहे, मान्यच आहे, पण या पॉलिसीला पुढे नेताना कोणकोणत्या प्रकारची आव्हाने आपणासमोर उपस्थित राहतील हा भाग आपण समत्वभाव, सामाजिक न्याय आणि गुणवत्ता या 3 मापदंडांच्या आधारे येथे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी या संबंधात पहिल्या उद्घाटकीय सत्रामध्ये डॉक्टर सुखदेव थोरात सरांनी बीज भाषण करून एकंदर या संपूर्ण परिषदेचं प्रारूप स्पष्ट करून दाखवलेलं आहे. आणि सोबतच मागासवर्गीय समाजाच्या दृष्टिकोनातून या धोरणाकडे आपण कशा प्रकारे पाहिलं पाहिजे आणि यासंबंधी आपण कोणत्या प्रकारच्या दिशेने पुढे गेलं पाहिजे याची मांडणी त्यांनी सविस्तर आपल्या पुढे केलेली आहे. अगदी सुरुवातीला पहिल्या उद्घाटकीय सत्रामध्ये डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड यांनी हे स्पष्ट केलं की ही संघटना जर तुम्हाला समाजापर्यंत पोचवायची असेल तर प्राध्यापकांच्या प्रज्ञेचा विचार हा समाजाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून करावा लागेल. म्हणजे प्राध्यापक वर्गाने आतापर्यंत जे काही ज्ञान अर्जित केलं आहे ते समाजाच्या कल्याणाकरता कसं वापरावं याचं संसूचन त्यांनी आपल्या पहिल्या सुरुवातीच्या अतिथीय भाषणामध्ये केलेलं होतं. त्यानंतर कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी हे सांगितलं की हे धोरण संधीच्या रूपातून आपण पाहिलं पाहिजे. अर्थात त्यांचं परिप्रेक्ष्य वेगळ्या प्रकारचं आहे. एकंदर उच्च भ्रू म्हणा किंवा पांढरपेशी म्हणा किंवा उच्च मध्यमवर्गीय म्हणा अशा दृष्टिकोनातून त्यांनी हे धोरण कसं संधीच्या रूपातून राहू शकतं याची मांडणी केली. तर त्याच्या संबंधी बीज भाषणामधून डॉक्टर सुखदेव थोरात सरांनी या शिक्षण प्रक्रियेचा वेगळेपणा आणि त्याचे मागासवर्गीय समाजावर कशा प्रकारचे विपरीत परिणाम होतील ते स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यांनी मल्टिपल लेवल एंट्री आणि एक्झिट, इंडियन नॉलेज सिस्टम, त्यानंतर ॲफिलिएटिंग सिस्टीम, क्लस्टर युनिव्हर्सिटी या सगळ्या घटकांचा आधार घेत नवीन धोरण हे सर्वसमावेशक कशा प्रकारचं नाही हे त्यांनी येथे समजावून सांगितलेलं आहे. आणि सोबतच अभ्यासक्रम हा कशा प्रकारे धर्माधिष्ठित झालेला आहे आणि त्याला सेक्युलर करण्याकरता आपल्या संघटनेने कशा प्रकारचे काम करावं हे त्यांनी येथे स्पष्ट करून दाखवलेलं आहे. यानंतरच्या प्लेनरी सेशनमध्ये डॉक्टर पूरणचंद्रन मेश्राम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कशा प्रकारे संविधानिक मूल्यांवर गनिमी हल्ला करणारा आहे हे स्पष्ट करून दाखवलेलं आहे. मुळामध्ये समाजवाद, लोकशाही, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता या तत्वांशी हे धोरण सुसंगत नाही हे त्यांनी स्पष्ट करून दाखवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हे धोरण एकंदर कल्पना विलासाप्रमाणे झालेलं आहे ते यांनी स्पष्ट करून दाखवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे या धोरणाला जर आपल्याला बदलवायचं असेल तर त्याकरता आंबेडकरी संघटनेला कशा प्रकारे कार्य करावं लागेल हे त्यांनी येथे फार चांगल्या प्रकारे विश्लेषित करून दाखवलेलं आहे. त्यानंतर पहिल्या सत्रामध्ये सुधांशू भूषण यांनी अभ्यासक्रमाचा विचार हा कशा पद्धतीने नव्या पद्धतीने करता येऊ शकतो त्यांनी समजावून सांगितलं. या अभ्यासक्रमाला जर आपणाला राबवायचं असेल तर त्याकरता विद्यापीठ आणि सरकार यांना आपणाला कोणकोणत्या पातळ्यांवर बाध्य करावं लागेल ते त्यांनी या ठिकाणी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यासोबतच या संबंधामध्ये पुढच्या सत्रामध्ये डॉक्टर रमेश बिजेकर यांनी अब्राह्मणी आणि सत्यशोधकी दृष्टिकोनातून या धोरणाकडे आपण कशा प्रकारे पाहिलं पाहिजे स्पष्ट करून सांगितलं. मी तुम्हाला 10 सेकंदात सांगू इच्छितो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त अब्राह्मणी आणि सत्यशोधकी रूपातूनच या धोरणाचावर हस्तक्षेप करण्यात आलेला आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या धोरणाचा प्रतिवाद फक्त सत्यशोधकी शरद पाटलांचे जो ग्रुप आहे त्यांच्या शिष्यांचा, दिलीप चव्हाण असतील, उमेश बगाडे असतील, रमेश बिजेकर असतील या मंडळींनी केलेला आहे. आणि त्यांनी तात्विक आपला पाया पक्का केलेला आहे. तर त्यांच्या तात्विक पाया हा आपणाला आपल्या संघटनेच्या आधारे कशा प्रकारे पुढे नेता येईल हे आपणाला त्यांच्या मांडणीतून पाहता येईल. हे धोरण जातीचं बळकटीकरण करणारं कसं आहे हे त्यांनी स्पष्ट करून दाखवलेलं आहे. आणि हे करताना समाजाचं प्रबोधन करणं हा या संघटनेचा मोठा उद्देश असेल हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्यानंतर प्रदीप मेश्राम यांनी या धोरणाचा
जागतिकीकरण, खाजगीकरण या संबंधात कशा प्रकारे विचार करता येऊ शकतो आणि हे धोरण कशा प्रकारे पूर्णपणे मजूर तयार करणारं आहे. रोजगार निर्माण होण्याची क्षमता नसलेल्या काळामध्ये हे धोरण पुन्हा एकदा पूर्णपणे वंचितांना शिक्षणाच्या प्रक्रियेपासून कसं तोडणारं आहे हे त्यांनी येथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. तुम्हाला एका सेकंदात सांगतो की आतापर्यंत भारताचा स्वातंत्र्योत्तर विकास हा विज्ञानाकडून मिथकाकडे झालेला होता. या नव्या धोरणामध्ये मिथकाकडून विज्ञानाकडे जाण्याचा प्रवास सुरू झालेला आहे. म्हणजे जे मिथक आहेत ते विज्ञान बनलेलं आहे, विज्ञान हे मिथक बनलेलं आहे. तर अशा कालखंडामध्ये लोकशाही, स्वातंत्र्यमूल्य, सर्व समाजाचं कल्याण, तळपातळीचा घटक हा घटक पूर्णपणे मागे पडतो. तेव्हा हे शिक्षण आता आपणाकरता नव्या पद्धतीनं कसं विचारणीय ठरू शकेल याची मांडणी मेश्राम सरांनी केलेली आहे. सबसे पहले आज के इनॉग्रेटर डॉक्टर प्रशांत बोकारे सर, ऑनरेबल वाइस चांसलर गोंडवाना यूनिवर्सिटी एंड RTM नागपुर यूनिवर्सिटी, मैं उनका धन्यवाद करती हूँ. तथा हमारे गेस्ट ऑफ ऑनर और की नोट एड्रेस सिद्धार्थ गायकवाड़ और सुखदेव थोरात सर, इनका भी बहुत बहुत धन्यवाद करती हूँ. उसके बाद में जो स्पेशल इन्वाइटीज़ है पूरन चंद्र मेश्राम सर, सुधांशु भूषण, रमेश बीजेकर सर, प्रदीप मेश्राम, विकास जाम्बुलकर, अनिल हीरेकन सर, इन सभी का भी धन्यवाद करती हूँ. और साथ ही चेयरपर्सन, को चेयरपर्सन, कोऑर्डिनेटर्स एंड रिपोर्टियर्स, इन सभी का भी धन्यवाद करती हूँ. उसी के साथ में रजिस्ट्रेशन कमेटी में जो विद्यार्थी सभी प्रेजेंट थे और हम सभी को उनकी मदद हुई और मदद हमको किए, मैं उन सभी विद्यार्थियों का धन्यवाद करती हूँ. साथ ही ये स्टेज पर जिन लोगों की हमको मदद रही, प्रज्ञानंद माटे, महेश लाड़े, शुभांगी, वर्षा और भी जितने भी स्टूडेंट्स थे, मैं उन सभी का भी धन्यवाद करती हूँ. साथ ही फूड कमेटी जाम्बुलकर सर, उनका भी धन्यवाद करती हूँ. और लास्ट में इस प्रोग्राम इस बाबा साहेब अम्बेडकर टीचर ऑर्गेनाइजेशन, जिन्होंने इस प्रोग्राम के लिए बहुत ज़्यादा मेहनत की है, डॉक्टर OP चिमनकर सर, डॉक्टर जाम्बुलकर सर और सबसे ज़्यादा बहुते सर श्रीकांत बहुते सर, इन सभी का मैं धन्यवाद करती हूँ. और जिन्होंने भी शायद सामने आकर हमको मदद न की हो, लेकिन हमारे इस प्रोग्राम को सक्सेस बनाने में मदद की है, मैं उन सभी का भी धन्यवाद करती हूँ.